नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हातारपणात गुडघेदुखी टाळा. गुडघे मजबूत करण्याचे घरगुती सोपे उपाय. तुम्हाला जर म्हातारपणातही गुडघे मजबूत हवे असतील तर हे सोपे नियम तुम्ही पाळा. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्ही वयोवृद्ध आहात. तुम्ही वयाची 50-60 पार केलेली आहे आणि तुम्हाला पायामध्ये ताकद कमी वाटत आहे आता, नाही का? आणि तुम्ही ताकद कमी आहे हे एक आपलं वय वाढलं आहे असं समजून तुम्ही चालत आहात, नाही का? झालं बा, आता आपलं वय झालं आणि वय झाल्यामुळे आपले गुडघे आपल्याला साथ देत नाही किंवा आपले गुडघे दुखतात. हो ना? बरोबर ना? मित्रांनो, म्हातारपणात जवळजवळ सगळ्यांचेच गुडघे दुखतात. जर तुम्ही काळजी घेतली ना तर मात्र तुमचे गुडघेदुखी तुम्ही टाळू शकता. जरूर टाळू शकता. 100% टाळू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आहारात समाविष्ट करायला हव्यात. तुम्हाला काही गोष्टी आहारामध्ये समावेश जर केला तर मात्र तुम्ही निश्चितपणे तुमची गुडघेदुखी थांबवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलंय का की आधी तुम्हाला जितकी चपळता होती तितकी आता राहिली नाही? खुर्चीवरून उठताना हाताला आधार घ्यावा लागतो. थोडं जरी चाललं तरी सुद्धा पाय जड वाटायला लागतात. जणू काही पायाला काहीतरी बांधलेलं आहे, काहीतरी वजन पायात आहे. आणि मग मनात एक प्रकारची तुमच्या भीती येते, हे काय चाललंय माझ्या शरीरात? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर मात्र तुम्ही स्वतःला दोष देऊ नका मित्रांनो, हे फक्त वयाचं कारण नाही, तर तुमच्या शरीराचं एक सिग्नल आहे. आपण काय करतो, बरेचदा मान्य करतो की वयानुसार कमजोरी येणारच ना. पण खरं तर शरीर आपल्याला आधीच काही इशारे देत असतं. शरीर आपल्याला ओरडून ओरडून सांगत असतं की अरे बाबा, माझी काळजी घे, मी तुला अजून साथ देऊ शकतो, अजूनही मी तुझ्या सोबत राहू शकतो. पण काय करतो आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपलं रडगाणं गात बसतो की आता वय झालं, आता मला पायाच्याने चालणं होत नाही, मला गुडघेदुखीचा त्रास होतो, असं आपण रडगाणे गात बसतो. परंतु त्यावर दुसऱ्या बाजूने जर विचार केला ना मित्रांनो, तर निश्चितपणे तुम्ही गुडघेदुखी टाळू शकता. आणि तुम्हाला माहित आहे मित्रांनो, गुडघे आणि पाय हे आपल्या स्वातंत्र्याचं खरं प्रतीक आहे, नाही का? गुडघ्याने जर साथ दिली नाही, पायाने जर साथ दिली नाही तर मात्र आपलं जीवन पारतंत्र्य होऊ शकतं. परावलंबी होऊन जातो आपण. कारण आपण आपल्या मनाने कुठे जाऊ शकत नाही, उठू शकत नाही, बसू शकत नाही आणि आपले आवश्यक कामं सुद्धा आपण करू शकत नाही. आणि म्हणूनच माझी ही कळकळीची विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बरं. मित्रांनो, जर आपले गुडघे मजबूत असतील तर आपण कुठेही जाऊ शकतो, कोणावर अवलंबून न राहता उभं राहू शकतो. आणि यामागे काय असतं माहीत आहे? यामागे असते पायाची ताकद. जेव्हा हे कमी होऊ लागते ना, तेव्हा फक्त चालण्यातच अडचण येते असं नाही मित्रांनो, तर त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वासही कमी होऊ लागतो ना. बरोबर आहे ना? आपण मनात असं धरून बसतो की अरे आता काय, मला बसल्या जागेवर, मी दुसऱ्याच्या भरोशावर, आणि अशा प्रकारे आपण आपला आत्मविश्वास हरवून बसतो. पण घाबरू नका मित्रांनो, मी तुम्हाला 3 असे सोपे आणि तुम्हाला परवडणारे आणि आपल्याच घरात आपल्याला सहज मिळू शकणारे असे अन्नपदार्थ सांगणार आहे की जे तुमच्या गुडघ्यांना नवसंजीवनी देऊ शकतात.
कदाचित कदाचित यापैकी एक गोष्ट तुमचं आयुष्य कायमचं बदलून सुद्धा टाकू शकते मित्रांनो. त्याआधी जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल ना, तर ह्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, जरूर लाईक करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर काय होईल की अशाच प्रकारचे जर माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले पोहोचतील मित्रांनो. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील आणि म्हणून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग आता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया का? मित्रांनो, गुडघे कमकुवत होण्यामागे एक मोठं कारण म्हणजे वयानुसार शरीरात नैसर्गिक बदल होणे. जसजसं वय वाढतं ना, तसतसं स्नायू हळूहळू कमी होऊ लागतात. हा बदल अचानक होत नाही मित्रांनो, इतक्या हळू होतो की सुरुवातीला फक्त थोडा थकवा आपल्याला जाणवतो. आज पाय जड वाटत आहे किंवा जिना चढताना दम येतोय, असे छोटंसं सूचक चिन्ह आपण सहज त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. आपल्या ते लक्षातही येत नाही की आपल्याला एखाद्या वेळेला जिना चढता चढता पाय भरून आल्यासारखे होतात. पण आपल्याला वाटतं की अरे, वय वाढलं आहे, असं तर होणारच नाही का? आणि त्यानंतर दरवर्षी थोडी थोडी ताकद कमी होत राहते आणि 60 नंतर ती कमी होण्याचा वेग मात्र वाढतो मित्रांनो. त्यामुळे जर चालताना आधीप्रमाणे तुम्हाला ताकद वाटत नसेल ना, तर हे अपयश नाही आहे. हा शरीराचा नैसर्गिक बदल आहे, जो समजून घेणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. आपल्याला पायाचे स्नायू हे शरीरातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक काम करणारे स्नायू असतात. आपण दरवेळी उभे राहतो, चालतो, जिना चढतो, बाजारात जातो, तेव्हा संपूर्ण शरीराचा भार हेच स्नायू तर सांभाळतात नाही का? आणि म्हणून वय वाढल्यावर स्नायू कमी होऊ लागतात आणि त्याचा परिणाम म्हणजे गुडघे आणि पायामध्ये दिसून येतो. मित्रांनो, हे अगदी तसंच आहे जसं एखाद्या मजबूत घराचा पाया, घराचा भार सांभाळणारा पाया हा मजबूत असायला हवा नाही का? बघा काय होतं की ही जी आपली शरीराची बिल्डिंग आहे ना मित्रांनो, ते हळूहळू शरीर कमकुवत होऊ लागलं तर संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. पाया जर कमजोर असेल तर वरचं बांधकामही ढासळू लागतं. अगदी तसंच पायांच्या स्नायूमध्ये ताकद कमी झाली की संतुलन बिघडतं, चालणं मंदावतं आणि त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वासही कमी होतो मित्रांनो. हो मित्रांनो, हे खरं आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला एक मैत्रीपूर्ण सल्ला देऊ इच्छिते. असं समजून चालायचं की आता वय वाढलंय म्हणून थांबायचं नाही. कारण दुर्लक्ष केल्यास पडण्याचा धोका वाढतो आणि मग साधं पडणंही मोठ्या दुखापतीत रूपांतर होऊ शकतं. पण मित्रांनो, चांगली गोष्ट अशी आहे की ही प्रक्रिया जी आहे ना, ते पूर्णपणे तुम्हाला थांबवता येते. नसली तरी तिचा वेग मात्र नक्कीच आपण कमी करता येऊ शकतो आणि ताकद आपण परत मिळवता येते. तुमच्या पायाची ताकद वाढू शकते. त्यासाठी योग्य वेळेत थोडा व्यायाम, थोडा आहार आणि सातत्य ठेवलं तर मात्र शरीर पुन्हा तुम्हाला साथ देऊ लागतं. त्यामुळे स्वतःला असं समजू नका की ही एक चेतावणी आहे आणि योग्य काळजी घेतली तर नक्की सुधारणा होऊ शकते. अनेकदा गुडघे दुखायला लागतात तेव्हा आपण नैसर्गिकरित्या हालचाल कमी करतो नाही का? कशाला चालायचं, माझे गुडघे दुखतात बाबा, आता चालायला नको. मी चाललो किंवा जर मी चालले तर माझे गुडघे आणखी दुखतील आणि मला आणखी त्रास होईल असं आपल्या मनात येतं. पण खरं सांगायचं तर तिथेच आपली चूक होते मित्रांनो. कारण हालचाल थांबवल्यास स्नायूंना काम मिळत नाही आणि ते अजून वेगाने कमकुवत होऊ लागतात. गुडघ्यांना विश्रांतीची गरज असते, पण पूर्ण निष्क्रियतेची गरज नसते. त्यांना निष्क्रियता नको असते. योग्य, सौम्य आणि नियमित व्यायाम म्हणजेच खरं औषध आहे. दररोज फक्त 20 ते 30 मिनिट हळूवार चालणं, घरात हलक्या स्क्वॉट्स करणं चालेल.
तुम्ही खुर्चीचा आधार घेऊन किंवा भिंतीला टेकून काही सेकंद बसण्याचा सराव देखील करू शकता. हे छोटे छोटे उपाय आहे. फार मोठा तुम्हाला त्यामुळे फरक जाणवू शकतो मित्रांनो. आणि तुम्हाला माहिती आहे, व्यायामामुळे स्नायूमध्ये रक्तप्रवाह वाढतो, त्यांना चांगलं पोषण मिळते आणि ते हळूहळू बळकट होऊ लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय कितीही असो, शरीरात सुधारणा होऊ शकते. अगदी 70 वर्षानंतरही स्नायूची ताकद वाढवता येते. त्यासाठी फक्त सुरुवात करायला हवी आणि सुरुवात हळूहळू करा. स्वतःला त्रास देऊन करू नका मित्रांनो. हा माझा तुमच्यासाठी मोलाचा सल्ला असेल. मला त्रास होईल इतकं करू नका, पण सातत्य मात्र सोडू नका. योगा, प्राणायाम आणि संतुलन सुधारण्यासाठीचे हलके व्यायाम खूप फायदेशीर आहेत. हे फक्त ताकद वाढवत नाही, तर शरीराचं संतुलनही सुधारतात आणि पडण्याचा धोका मात्र कमी करतात. परंतु लक्षात ठेवा, हालचाल म्हणजेच जीवनाची खूण आहे. जोपर्यंत आपण चालतो, उभे राहतो, प्रयत्न करतो, तोपर्यंत आपण स्वातंत्र्य आहोत. आपलं स्वातंत्र्य टिकून आहे आणि त्यामुळे भीतीने हालचाल थांबवू नका. योग्य मार्गदर्शनाखाली थोडासा संयम आणि थोडा आत्मविश्वासाने पुढे चला. तुमचं शरीर अजूनही तुमच्या सोबत आहे हे विसरू नका मित्रांनो. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, फक्त व्यायाम करून काही चालणार नाही. स्नायूंना चांगलं पोषणही हवं असतं, नाही का? स्नायूंना चांगल्या पोषणाची तुम्हाला तेवढीच गरज आहे. जसं आपण घर दुरुस्ती करताना चांगलं सिमेंट वापरतो की नाही, तसं शरीर दुरुस्त करताना योग्य अन्नही खाणं तेवढंच महत्त्वाचं आहे, नाही का? स्नायू मजबूत करण्यासाठी आणि त्याची ताकद वाढवण्यासाठी प्रोटीन फार गरजेचं आहे. दूध, दही, पनीर, डाळी, कडधान्य हे सगळं घरच्या घरी सहज मिळतं आणि त्याची ताकद खूप मोठी आहे. रोजच्या जेवणात हे पदार्थ वापरलेत तर स्नायूंना पुन्हा बांधण्यासाठी आधार मिळतो मित्रांनो. आणि त्याचबरोबर हाडं मजबूत ठेवणे खूप गरजेचं आहे, नाही का? कारण स्नायू कितीही मजबूत असले तरी तर तुमचे हाडच कमजोर असतील तर धोका तुमचा वाढू शकतो, नाही का? आणि हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे दोन्ही खूप गरजेचं आहे. त्यासाठी काय करायला हवं? सकाळच्या हळूवार सूर्यप्रकाशात 10 ते 15 मिनिट बसणं ही एक सोपी पण खूप चांगली सवय आहे. आणि त्यासाठी कुठं जावं लागत नाही, शरीराला कुठला त्रास सुद्धा द्यावा लागत नाही, नाही का? त्यासाठी सकाळी उठल्यानंतर सूर्यप्रकाशात थोडं उभं राहा, जेणेकरून सूर्याची जी किरण आहे तुमच्या शरीरावर पडतील आणि त्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डीची जी गरज आहे शरीराला, ती गरज तुमची पूर्ण होईल. आणि त्याचबरोबर कॅल्शियम असलेले पदार्थ खा, जेवणात घ्या. जसे की दूध आहे, कच्चे तीळ आहे, रागी आहे. आणि हे जर तुम्ही नियमित खाल्ले ना, तर हाडं पुढच्या आयुष्यात तुमचे मजबूत राहतात. हे छोटे छोटे उपाय आहेत आणि त्यामुळं काय होतं ना, की पुढे येणाऱ्या मोठ्या मोठ्या समस्येपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकतात. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या घ्या, बदाम घ्या, तीळ, रागी यासारख्या पदार्थामध्ये मॅग्नेशियम आहे, लोह आहे, इतर महत्त्वाचं खनिजे सुद्धा त्याच्यात आहे. त्यामुळे स्नायू आणि हाडं दोन्ही सुद्धा बळकट होतात. मित्रांनो, इथे मला तुम्हाला नम्रपणे सांगायचं आहे की आहारातला फक्त पोट भरण्याचं साधन समजू नका मित्रांनो. तो तुमच्या शरीराचा पाया मजबूत करण्याचा मार्ग आहे. योग्य पोषण म्हणजे भविष्यातील स्वावलंबनात केलेली गुंतवणूक आहे, नाही का? तर आजपासून थोडा जाणीवपूर्वक बदल केला तर उद्या आयुष्य अधिक स्थिर, अधिक सुरक्षित आणि अधिक आत्मविश्वासाने भरलेले असू शकते, नाही का मित्रांनो? मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, गुडघ्यातील वेदना नेहमीच हाड झिजल्यामुळं होत नाहीत. बऱ्याच वेळा काय होतं की त्यामागे सूज आणि दाह म्हणजेच इन्फ्लेमेशन असतो. शरीरात सूज वाढली की सांधे जड होतात,
दुखतात आणि चालताना त्यामुळे त्रास होतो. आणि म्हणूनच अशा वेळी तुम्ही काय करता? फक्त वेदनानाशक गोळ्या किंवा वेदनाशामक गोळ्या त्यावर घेता. आपल्यासाठी ते खूप आपल्याला सोपं वाटतं, नाही का? पाय दुखतात, गुडघे दुखतात, जा डॉक्टरकडे. मग डॉक्टर एक गोळ्याची यादी बनवून देते आणि तुम्हाला सांगतात की हे सकाळी घ्या, हे संध्याकाळी घ्या आणि त्यामुळे तुम्हाला आरामसुद्धा मिळतो. कारण त्या गोळ्या असतात वेदनाशामक, ती मेडिसिन असते वेदनाशामक आणि त्यामुळे तुम्हाला आराम तर जरूर मिळतो. परंतु नेहमीसाठीचा परमनंटली आराम तुम्हाला त्यामुळे मिळू शकत नाही. झालंच तर काय होते मित्रांनो माहिती आहे? त्यामुळे काही दिवसांनी तुमच्या शरीरावर त्या वेदनाशामक गोळ्याचा साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतो, नाही का? आणि म्हणूनच फक्त वेदनाशामक गोळ्यावर अवलंबून न राहता आहारातून दाह कमी करणारे घटक घेणे खूप महत्त्वाचे. जसे की ओमेगा 3 आहे, फॅटी ॲसिड्स असलेले जेवण आहे, जसं की बांगडा आहे, रोहू आहे, सार्डिन आहे. हे शरीरातील दाह कमी करतात आणि त्याचबरोबर सांध्यावरील ताणसुद्धा कमी करतात. रोज आणि योग्य प्रमाणात हे फार महत्त्वाचं आहे बरं. योग्य प्रमाण फार महत्त्वाचं आहे. आपण जेवताना काय करतो मित्रांनो, एखादी गोष्ट आपल्याला चांगली लागली, तर आपण ती जास्त प्रमाणात खातो. परंतु आता आपल्याला पचायला थोडं त्रास होतो. म्हणून प्रत्येक आहार घेताना त्याचं प्रमाण सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच जर ते प्रमाणात घेतलं, तर हे गुडघ्यासाठी नैसर्गिक आधारसुद्धा ठरू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही मासे खात नसाल, आता बरेच लोक मासे खात नाही किंवा शाकाहारी असतात, तर अशांसाठी काळजी करण्याचं कारण नाही. तर त्यावर सुद्धा उपाय आहे मित्रांनो. त्यासाठी घरातच काही वनस्पतीजन्य उत्तम पर्याय उपलब्ध आहे. जसं की जवस, नाही का? म्हणजेच अळशी, अक्रोड, चिया सीड आणि त्याचबरोबर ओमेगा 3चे चांगले स्रोत याच्यात आहे. आणि हे रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात जर तुम्ही याचा समावेश केला, तर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास मात्र कमी होऊ शकतो आणि त्याचबरोबर सांध्याची लवचिकता टिकून राहते आणि त्यामुळे दुखणंही कमी होतं. खूप ज्येष्ठ मित्र सांगतात की सकाळी उठल्यावर गुडघे खूप जास्त दुखतात. मग अशावेळी अशा पोषक गोष्टींना नियमित जर जेवणात वापर केला तर, नाही का? त्यामुळे हळूहळू फरक तुम्हाला जाणवू शकतो. तसेच आपल्या स्वयंपाकातही काही घटक असतात जे दुखणं कमी करतात. जसे की हळद आहे, आलं आहे, लसूण आहे. हे फक्त चव वाढवणारे पदार्थ नाही आहेत बरं, तर त्यामध्ये नैसर्गिक रोगप्रतिबंधक आहे. रोजच्या भाजीत, डाळीत किंवा गरम पाण्यात थोड्या प्रमाणात हे जर घातलं, तर शरीराला आतून मजबूती मिळते मित्रांनो. मित्रांनो, मी तुम्हाला एक सोपा सल्ला देते. औषधासोबतच आहारालाही औषधासारखंच जर महत्त्व दिलं तर, नाही का? आणि म्हणूनच माझा हा सल्ला असेल की आहाराला सुद्धा औषधासारखंच महत्त्व द्या. योग्य अन्न तुमच्या गुडघ्यासाठी एक नैसर्गिक संरक्षणाचं कवच बनू शकतं, ज्यामुळे चालणं, उठणं, बसणं आणि रोजचं आयुष्य तुमचं खूप सोपं होतं, नाही का? मित्रांनो, आजकाल आरोग्याबद्दल बोलायचं झालं की लगेच महागडे सप्लिमेंट, लगेच प्रोटीन पावडर आणि अनेक जाहिराती आपल्या डोळ्यासमोर येतात, नाही का? त्यामुळे अनेकांना असं वाटतं की चांगल्या आरोग्यासाठी खूप पैसा जर खर्च केला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. पण खरं कारण काय आहे सांगू? खरं काय आहे ते सांगायचं का? तर आपल्या घराच्या स्वयंपाकघरातच अनेक नैसर्गिक आणि आपल्याला परवडणाऱ्या अन्नपदार्थ आहेत, जे शरीराला दीर्घकाळ मजबूत तर बनवतातच, त्याचबरोबर शरीराला कृत्रिम गोष्टीपेक्षा सातत्याने जर हे मिळालं, तर आपलं आयुष्य साधं सोपं त्याचबरोबर नैसर्गिकपणे आपण जगू शकतो, नाही का? आणि त्यामुळे यासाठी साधं आणि पौष्टिक अन्न जास्त उपयोगी पडतं. त्यामुळे सगळ्यात आधी हीच समज बदलायला हवी की महाग म्हणजे चांगलं असं काही नाही आहे. जसं की मासे, अ, बांगडा आहे, सार्डिन आहे किंवा रोहू, हे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे खूप चांगले स्रोत आहे. ओमेगा 3 शरीरातील दाह कमी करायला मदत करतो.
सांध्यातील जकडपणा कमी करतो आणि स्नायूंना लवचिकता ठेवतो. मित्रांनो, ज्यांना मासे खाणं शक्य नाही त्यांच्यासाठी मात्र जवस, अळशी, अक्रोड किंवा चिया सीड्स हे चांगले पर्याय आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे, गुडघ्यावरचा ताण कमी करायचा असेल तर नैसर्गिक फॅट्स फार गरजेचं आहे. दूध, दही, पनीर यासारख्या दुधाचे पदार्थ आपल्या आहारात कॅल्शियम आणि प्रोटीनचा मोठा स्रोत आहेत. कॅल्शियम आपले हाड मजबूत करतात आणि प्रोटीन स्नायूंना दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी फार महत्वाचं असतं, नाही का? आपलं जसं वय वाढत जाते ना, तसं आपल्या हाडाची घनता कमी होत जाते, त्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. पण योग्य आपल्या रोजच्या जेवणात योग्य प्रमाणात जर कॅल्शियम आणि प्रोटीन ठेवलं तर ही प्रक्रिया हळूहळू कमी होत जाते. आणि म्हणून रोजच्या जेवणात 1 ग्लास दूध किंवा 1 वाटी दही प्यायची सवय लावा. ती भविष्यात फार मोठं संरक्षण ठरेल बरं तुमच्यासाठी. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या जसं की पालक आहे, मेथी आहे आणि ह्या भाज्या फक्त चवदार तर नाहीच, तर त्यापेक्षा त्या पोषणाने भरलेल्या असतात. त्यात भरपूर प्रमाणात पोषण असतं. हे फक्त भाज्या नाहीत, तर खूप खनिजांचा मोठा साठा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पालक, मेथी रोजच्या जेवणात वापरा. यामध्ये व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, लोह हे खूप चांगल्या प्रमाणात असतात. व्हिटॅमिन के हाडामध्ये कॅल्शियम नीट ठेवतं, नीट करण्यास मदत करतं. तर मॅग्नेशियम मसलच्या हालचालीसाठी खूप गरजेचं असतं. त्यामुळे या भाज्या रोज खाल्ल्या तर स्नायू आणि हाड दोन्ही मजबूत राहतात. आणि ह्या भाज्या सहज मिळतात सुद्धा, नाही का? रोज तुम्ही बाजारात गेले, तुम्हाला भाजी खायची आहे ना, तर रोज तुम्ही सकाळी बाजारात गेले आणि त्या भाज्या जर तुम्ही घेऊन आणले, मेथी आहे, पालकाची गड्डी, मेथीची गड्डी जर तुम्ही घेऊन आले आणि आपला थोडा व्यायामही होतो, घरच्यांना मदतही होते आणि तुमचा व्यायाम होते आणि तुम्हाला जेवणात ते योग्य आहार तुम्हाला मिळू शकतो, नाही का? कसा वाटला सल्ला मित्रांनो? महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, हे अन्न तुमच्या शरीराला स्वातंत्र्यच देत नाही, तर शरीराला एकत्र आधार देतात. जर सातत्याने योग्य प्रमाणात घेतलं ना, तर काही महिन्यात चालायला सोपं वाटायला लागेल. गुडघ्यामध्ये स्थिरता येईल आणि तुमच्या शरीरात ऊर्जा तुम्हाला जाणवेल. परंतु हे सगळं मला सांगण्याची गरज वाटते, की तुम्ही हे जे बदल कराल, ते एका रात्रीत तुम्हाला बदल जाणवणार नाही. त्यासाठी तुम्हाला ही सवय सातत्याने ठेवावी लागेल. बदल एका रात्रीत होत नाही मित्रांनो. पण जर तुम्ही दररोज केलेल्या छोट्या सवयी दीर्घकाळ टिकणारा फायदा तुम्हाला देतात. जर ही सवय तुम्ही लावली तर दीर्घकाळ तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, मोठे उपाय शोधण्यापेक्षा आजपासून आपल्या ताटात हे साधे, पौष्टिक आणि परवडणारे पदार्थ ठेवा. कारण खरी ताकद महागड्या सप्लिमेंट्समध्ये नाही, तर ती आपल्या रोजच्या जेवणात असते. मित्रांनो, आज आपण जे काही समजून घेतलं ना, ते फक्त गुडघ्यापुरतं नाहीये. ते आपलं संपूर्ण स्वावलंबी आयुष्य यावर अवलंबून आहे. चालणं, उभं राहणं, स्वतःच्या पायावर विश्वास ठेवणं हे फक्त शारीरिक गोष्ट नाहीये मित्रांनो, तर ते आत्मसन्मानाचं एक प्रतीक आहे. वय वाढणं हे निसर्गाचा नियम आहे, पण कमकुवत येणे नक्कीच गरजेचं नाही आहे मित्रांनो. म्हणून आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला सिग्नल देत असतं आणि आपण ते सिग्नल जर लक्षात घेतलं ना, तर परिस्थिती नक्कीच बदलू शकते. तर मित्रांनो बघा, आजचा तुमचा छोटासा निर्णय, त्याचबरोबर थोडी हालचाल केली, योग्य आहार घेतला आणि सातत्याने जर ह्या गोष्टी केल्या, तर उद्याच्या आयुष्यात तुमचा फार मोठा बदल तुमच्या लक्षात येतो. बदल घडू शकते. आणि लक्षात ठेवा, सुधारणा एका दिवसात दिसणार नाही, पण सातत्याने केलेल्या प्रयत्नात नक्कीच ते दिसून येईल. आणि सातत्याने केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाही. सुरुवातीला होऊ शकतं की थोडी कळ आणि थकवा वाटेल, पण हळूहळू शरीर साथ देऊ लागलं की एक दिवस तुम्ही जिना चढाल आणि लक्षात येईल की आज सगळं थोडं सोपं वाटतंय. आणि तोच वेळ तुमच्या मेहनतीचं फळ असतो मित्रांनो. आणि म्हणूनच घाई करू नका, पण थांबू मात्र नका. स्वतःशी दिलेलं वचन पाळा की मी आज माझ्या आरोग्याला प्राधान्य देईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा.
वय कितीही असो मित्रांनो, आपल्या शरीरात बदल घडविण्याची ताकद असते आणि ते तुमच्याचमध्ये आहे. तुम्ही असहाय्य नाही, तुम्ही कमजोर तर अजिबातच नाही. तुम्ही फक्त योग्य दिशेने एक पाऊल टाकायची वाट आहे. तुम्हाला फक्त योग्य दिशेने एक पाऊल टाकायचं आहे. मित्रांनो, आजच ती सुरुवात करा. कारण मजबूत गुडघे म्हणजे फक्त वेदना न येणे नाही, तर आत्मविश्वासाने जगण्याची ताकद आहे. मित्रांनो, आता बघूया काही बोनस टिप्स. गुडघेदुखी, चालताना त्रास, जिने चढताना वेदना आणि कधी-कधी तर उठणं बसणं सुद्धा कठीण होतं ना, तर योग्य सवय लावल्या तर गुडघे पुन्हा मजबूत होऊ शकतात. तुम्हाला माहित आहे का? वय वाढल्यामुळे हाडामधील जे ग्रीस असतं ते कमी होतं. वजन जास्त असेल तर गुडघ्यावर ताण येतो आणि व्यायाम नसेल तर स्नायू कमकुवत होतात आणि म्हणूनच फक्त औषध नाही, तर तुमची शैली जे बदलणं आहे ते फार गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे व्यायाम. रोज 15 ते 20 मिनिट चालणं, खुर्चीवर बसणं, पाय सरळ करणं, हळूहळू गुडघे वाकवणं आणि लक्षात घ्या, जोराचा व्यायाम नाही, हळू आणि नियमित व्यायाम. मित्रांनो, रोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाचे किंवा नारळाचे तेल गरम करून मालिश करा. त्यामुळे काय होईल? रक्तसंचार सुधारतो, वेदना कमी होतात. त्याचबरोबर आपण काय खातो हे फार महत्त्वाचं आहे. कॅल्शियम असलेले पदार्थ खा. दूध, दही, तीळ, व्हिटॅमिन डी, सकाळचा सूर्यप्रकाश, हळद आणि आलं सूज कमी करतात आणि म्हणून हे सुद्धा आपल्या जेवणात असू द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टी टाळायच्या आहे. जास्त वेळ बसून राहू नका. अचानक धावू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढून तर अजिबात घेऊ नका. सर्वात मोठी चूक काय होते तर वजन वाढणं आणि वेदनेकडे दुर्लक्ष करू नका. आणि यासाठी माझं एकच सांगणं असेल की वय वाढलं म्हणजे आजार येणारच असं नाही आहे मित्रांनो. तर तुम्ही आजपासून काळजी घेतली तर वयाची 70-80 वयातही तुम्ही स्वतः चालू शकता, आनंदाने जगू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर व्हिडिओला हाईपसुद्धा द्या मित्रांनो. आणि जर तुम्हाला चॅनलची सदस्यता घ्यायची असेल तर ते जरूर घ्या. आणि हा व्हिडिओ आपले आई-वडील किंवा तसेच वृद्ध व्यक्ती यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. कारण आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. धन्यवाद मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.